तर आपण आज बघूयात लिंबाचं आंबट गोड लोणचं कसं बनवायचं। तर सगळ्यात आधी आपण 10 ते 15 लिंब घेऊयात आणि ते स्वच्छ धुवून आपण आपल्या रेसिपीसाठी स्टार्ट करूया। नेक्स्ट स्टेप, तुम्हाला जसे हवे तसे लिंबाचे काप करून घेऊ शकता, कापू शकता लिंब तसे। आणि इथे दाखवल्याप्रमाणे तुम्ही त्याच्यातले बिया वेगळा काढून घ्या। मी ह्या प्रकारे काप केलेले आहेत लिंबाचे। नेक्स्ट स्टेप, तुम्ही एक भांडं घ्या, त्याच्यामध्ये हे लिंब पूर्ण टाका मिक्स करण्यासाठी। कापलेल्या लिंबामध्ये आपल्याला आता हे पदार्थ टाकायचे आहेत। हे साखर, काळी मिरी, लाल तिखट आणि मीठ। यात आपण आता लाल तिखट टाकूया, त्यानंतर 2 टीस्पून मीठ, 2 चमचे काळी मिरी टाकूया। याच्यात आपण जिरेही मिक्स केलेलं आहे ऑलरेडी। तुम्हाला जसं हवं तसं चवीनुसार पण टाकू शकता। यानंतर हे मिक्सचर आपण एकजीव करूया। हे या प्रकारे मिक्सर करू शकता तुम्ही पूर्ण। ते सगळे मसाले जे आपण टाकलेत ते पूर्ण कापलेल्या लिंबापर्यंत चांगले मिसळले गेले पाहिजे। मिश्रण पूर्ण एकजीव झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण 1 वाटी पूर्ण साखर टाकूया। त्यामध्ये ते पूर्ण मिक्स करून घेऊया। त्यामध्ये खूप छान सुगंध सुटलेला आहे, हे तुम्ही बघू शकता। हे चांगल्या प्रकारे एकजीव झालेले आहे मिश्रण पूर्ण। आता हे तुम्हाला ज्या प्रकारे हवे त्या भरणीमध्ये, एका भरणीमध्ये टाकू शकता। या प्रकारे हे लोणचं भरणीत भरलेलं आहे। आता हे तुम्ही जास्त चविष्ट चवदार लागण्यासाठी एक 15 दिवस तुम्ही सूर्यप्रकाशात ठेवू शकता। त्यामुळे काय होईल की हे लोणचं चांगलं मुरलं जाईल आणि टेस्ट चांगली। या प्रकारे आपलं लोणचं खाण्यासाठी तयार होईल एक 15 दिवसानंतर। 15 दिवसानंतर तुम्ही बघू शकता हे साखरेचं पूर्ण पाणी त्यामध्ये आलेलं आहे। हे लोणचं खाण्यासाठी तयार झालेलं आहे, तुम्ही खाऊ शकता। एकदम खमंग असा वास ह्याचा सुटलेला आहे। तुम्ही हे रोजच्या जेवणात तुम्ही यूज करू शकता। या प्रकारे तयार आहे आपलं लोणचं, तिखट गोड असं लोणचं। तुम्ही कधीही यूज करू शकता। थँक्यू। तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, सबस्क्राईब करा। थँक्यू, धन्यवाद।